वास्तूनुसार कुठला कलर कुठल्या डायरेक्शनला हवा, बेडशीट्स कुठल्या रंगाच्या, लॅमिनेट्स कुठल्या रंगाचे सिलेक्ट करू, वास्तूनुसार किचन प्लॅटफॉर्म कुठल्या रंगाचा हवा, फर्निचर कुठल्या रंगाचे घेऊ. खूप सारे प्रश्न आणि एका विषयाभोवतीच, रंग, कलर्स. नमस्कार, मी अनघा नाईक. माझ्या वास्तू अनघा या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आहे. आजही आपण एक नवीन विषय, नवीन संकल्पना बघणार आहोत आणि तो विषय म्हणजे वास्तूनुसार इंटिरियर्समध्ये रंगांना का महत्त्व द्यायचं. बऱ्याचदा क्लायंट्स आम्हाला आमचा प्रेफरन्स सांगत असतात इंटिरियर्ससाठी की अमुक आमचा फेवरेट रंग आहे, तेव्हा आमचा जो काही ॲटमॉस्फिअर किंवा आमचं जे डिझाईन असेल तर त्या कलर थीमनुसार किंवा त्या मूडबोर्डनुसार करा. आय एम शुअर तुम्हीही तेच केलं असेल की जो आपला कम्फर्टेबल कलर असतो, जो आपला फेवरेट रंग असतो, त्या रंगाचा ॲटमॉस्फिअर आपल्याला आजूबाजूला असलेलं कधीही आवडतं. पण हे रंग आपल्याला एवढे मॅटर का करतात किंवा इंटिरियर्समध्ये, वास्तूमध्ये रंगांचं महत्त्व का आहे? कारण आपण आपल्या या बाह्य जगाशी पंचेंद्रिये किंवा 5 सेन्सेसने कनेक्ट होत असतो. त्यापैकी सर्वात डॉमिनंट आणि सर्वात पटकन कनेक्ट जे होत असतो ते म्हणजे विजनने, डोळ्यांनी. आपण जे पाहत असतो ते सबकॉन्शियसली आपलं मन किंवा आपली बुद्धी ते स्वीकारत असते आणि त्यानुसार आपले मूड्स वेगवेगळे होतात, त्यानुसार आपला स्वभाव चेंज होत असतो, त्यानुसार आपल्या शरीरामध्ये पण काही सबकॉन्शियसली बदल घडून येत असतात. त्यामुळे रंग हे अतिशय इम्पॉर्टंट असतात. ऑफकोर्स ज्यांना विजन आहे त्या लोकांसाठी रंग मॅटर करतात. बाकीच्यांसाठी नक्कीच बाकीचे 4 सेन्सेस किंवा त्यांच्याकडे जे काही देवाने दिलेले 6 सेन्स जे असेल तर ते डॉमिनंट असतं. आता जाणून घेऊया रंगांचं आणि आपलं काय नातं आहे. कसं आहे, एक रंग आपला फेवरेट रंग असतो. हा फेवरेट रंग कसा झालेला असतो, आपला जसा स्वभाव असतो त्यानुसार त्या एका पर्टिक्युलर रंगाची एक ओढ लागायला लागते. तो रंग आपल्यासाठी कम्फर्टेबल बनायला लागतो आणि पर्यायी तो आपला फेवरेट रंग होऊन जातो. दुसरं म्हणजे आपलं शरीरशास्त्र. आपल्या शरीरशास्त्रानुसार आपल्या नाड्या वेगळ्या असतात. पंचमहाभूत तत्व आपल्या शरीरात तर असतात, पण एक कुठलं तरी तत्व डॉमिनंट असतं आणि त्या डॉमिनंट तत्वानुसार आपला शरीराचा एक स्वभाव होऊन जातो की तो स्वभाव कदाचित वातुळ असेल, पित्तकारक असेल किंवा कफकारक असेल. असे वेगवेगळ्या तत्वानुसार वेगवेगळे शरीराचे स्वभाव बनतात आणि त्यानुसार शरीराला ही एक कुठला तरी रंग कम्फर्टेबल रंग असतो. हे कदाचित आपल्याला माहीत नसतं. जर पित्तकारक प्रवृत्ती जर तुमची असेल आणि तुम्ही जर पिवळ्या रंगात कंटिन्युअसली जर राहत असाल तर पर्यायी तो पित्तकारक प्रवृत्ती किंवा ते पित्त आपल्यातलं आणखीन तयार होतं, आम्ल आणखीन तयार होतं. कारण त्या रंगाचाही तो दोष किंवा त्या रंगाची ती वृत्ती आपल्यातील पित्तकारक प्रवृत्ती आणखीन बूस्ट करते. तसंच जर तुम्हाला कंटिन्युअस सायनस असेल, सर्दी असेल आणि तुम्ही जर सतत ब्ल्यू कलरच्या, निळ्या रंगाच्या ॲटमॉस्फिअरमध्ये जर राहत असाल तर ते सायनस किंवा ती सर्दी आणखीन बळावत राहते. कारण का तो रंग कुठेतरी सबकॉन्शियसली आपण एक्सेप्ट करत असतो. त्या रंगाचाही एक स्वभाव असतो, आपलाही एक स्वभाव असतो आणि आपल्या शरीराचाही एक स्वभाव असतो. त्यामुळे ह्या तिन्ही स्वभावाचं ताळमेळ हे समजणं आणि त्यानुसार वास्तूमध्ये परफेक्ट रंग अप्लाय करणं हे आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. त्यानुसार आपल्या ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्या शरीराला जो योग्य रंग असतो तो, आपल्या मनाला, आपल्या स्वभावाला जो योग्य रंग असतो तो आणि आपल्या ॲक्टिव्हिटीला, म्हणजे आपण जी ॲक्टिव्हिटी परफॉर्म करणार आहोत त्या जागेमध्ये त्या ॲक्टिव्हिटीनुसार पण एक कलर जो अपेक्षित असतो तो
ह्या रंगांचा साधर्म्य साधणं, ह्या गोष्टीचा अभ्यास करणं आणि त्यानुसार योग्य रंग योग्य ठिकाणी लावणं हे गरजेचे आहे. लिव्हिंगमध्ये हाच रंग हवा, बेडरूममध्ये हाच रंग हवा, किचनमध्ये हाच रंग हवा असे नाही. कारण का लिव्हिंगची ॲक्टिव्हिटी ही वेगळी असते, बेडरूमची ॲक्टिव्हिटी ही वेगळी असते. जर बेडरूम तुम्ही फक्त आणि फक्त शयन म्हणजे झोपेसाठीच जर वापरत असाल तर त्यानुसार रंग आपल्याला वापरू शकता. पण जर काही वेळेला बेडरूममध्ये आपण स्टडी करत असतो, वर्क करत असतो किंवा रीडिंग करत असतो किंवा अन्य कुठल्या गोष्टी करत असतो अपार्ट फ्रॉम स्लीपिंग, अशा वेळेला त्या त्या ॲक्टिव्हिटीजच्या नुसार त्या त्या ठिकाणी त्या योग्य रंगाचं प्रयोजन करणं गरजेचं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर आता तुम्हाला जी इमेज दिसते, जो फोटो दिसतोय, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर तिथे आपण पूर्णतः निळ्या रंगाचा वेगवेगळ्या शेड्सचा वापर केलेला आहे. निळ्या रंगामध्येही थोडा फ्रेश ब्ल्यू, थोडासा लाइटर जो थोडा ग्रीनिश किंवा हिरव्या छटेकडे झुकतोय असा ब्ल्यू कलर आपण वापरलेला आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल तर तिथे 2 साईडला रेड कलरचे लॅम्प पण दिलेले आहे. तिथे ती बेडरूम आहे, तेव्हा मेजर ॲक्टिव्हिटीज ही झोपण्यासाठीच असते. त्यानुसार झोपण्यासाठी लागणारी जी मेंटॅलिटी आहे ती म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायला एक थंडेपणाची गरज असते आणि थंडेपणाचं कूल ॲटमॉस्फिअरची गरज असते. म्हणूनच आपण तशा प्रकारचा तो कलर वापरलेला आहे. पण त्याचबरोबर एक एनर्जी, एक चेतना की ज्या कपलला त्या गरजेची होती, एक जागृतता ही त्या कपलला गरजेची होती आणि त्या दिशेलाही, जी बेडरूम ज्या दिशेमध्ये आहे त्या दिशेलाही गरजेची होती. म्हणून तिथे एक फोकल पॉईंट म्हणून रेड कलरचे आपण दिवे असे लावलेले आहेत की ज्याच्यामुळे तो ब्ल्यू कलर बॅलन्स होतो आणि रेड कलरची ही इंटेन्सिटी कंट्रोलमध्ये राहते. रंगांची हीच मॅजिक असते. आपल्याला ह्या रंगांचं कोडं फक्त सोडवायचं असतं, जेणेकरून आपण आपल्या रंगांची मदत घेऊन आपल्या शरीरातली काही वीकनेस, आपल्या मनातली, आपल्या स्वभावाचे काही वीकनेस दूर करू शकू आणि रंगांचे आपण फ्रेंड बनू शकतो. तुम्हाला रंगशास्त्राविषयी, कलर थेरपीविषयी जर अजून माहिती हवी असेल, शिकण्याची इच्छा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिस्क्रिप्शन आणि सगळे लिंक्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये वर्कशॉप्स आपण कंडक्ट करतो. नक्की त्या लिंकवरती जाऊन तुम्ही स्वतःला रजिस्टर करून घ्या आणि ह्याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. असेच नवनवीन विषय आणि नवनवीन इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला कसा वाटला याचे अभिप्राय द्या, कमेंट द्या आणि असेच मला फॉलो करत जा, सबस्क्राईब करत जा. धन्यवाद.